विकेट आणि 7 बॉल 14 धावा करत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे ऋषभ. देवीच्या विरोधात मांडवकरवाडी आजच्या दिवसातील अजून एक महत्वाची मॅच आणि या चेंडूवरती जर पाहिला गेला तर चांगला फटका इथे मात्र ऋषिकेशच्या विरोधात इथे मात्र खेळला जातोय. त्यानंतर इथे चेंडू ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि त्यानंतर चेंडू जर पाहिला गेला तर धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. पण त्याच्या इशाऱ्याची आपण जरूर वाट पाहतोय. नक्कीच या चेंडूवरती धावा असतील 4. ओके 4 धावा आहेत या चेंडूवरती. जरी चौकार जरी अडवला गेला असेल तरी देखील 4 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि म्हणूनच धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर
जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा ज्या आहेत त्या खर्ची केल्यात. पहिलं षटक जर पाहायला गेलं तर ऋषिकेश याच्यामध्ये कंप्लीट केलं गेलं. दुसरं षटक हर्षराजवरती दाखवलं इथे मात्र विश्वास पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी जी आहे ती केली जाईल. हर्षराजच्या माध्यमातून सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटली होती. नरेश आणि त्याचबरोबर गिरीश. नरेश लवकर बाद झाले जरूर, परंतु त्यानंतर गिरीश आणि त्याचबरोबर शुभमने इथे मात्र जबाबदारी घेतली धावा बनवण्याची आणि धावा रोखण्याची जबाबदारी आता मात्र हर्षराज वरती असणार आहे. पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये धावा बनवायला गेलेत 9. 18 चेंडूचा हा सामना असेल. 18 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष इथे मात्र समोरच्या संघासमोर दिलं जाईल हे देखील पाहावं लागेल. हो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फटका इथे मात्र ताकदवर नाहीये, म्हणूनच फटका फटका आहे. राजने इथं राज केल्या. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट इथे मात्र जरूर आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फसवलं गेलं फलंदाजाला. चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर तितकीशी जान नव्हती. हा चेंडू विकेट टेकरचा चेंडू नव्हता, परंतु इथे मात्र खराब फटका. आणि हा चेंडू जर पाहायला गेला तर नक्कीच धावा किती माहिती हे देखील पाहावं लागेल. वाईट प्लस पण एकूण 2 धावा या चेंडूवरती असतील. चेंडूवरती जर पाहायला गेला तर फलंदाज आणि यष्टिरक्षक दोघांनाही या चेंडूने जर पाहायला गेला तर चकवा दिलाय. वाईट प्लस 1 एकूण 2 धावा. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर विचार केला तर म्हणावं लागेल 11 धावा फरक होती. चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या फटक्याला सजवण्याचा प्रयत्न केला गेला. हर्ष मांडवकर यांच्यासाठी हर्षराज मांडवकर याच्यासाठी संदेशजी मांडवकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र लागू झाला. ही जी विकेट घेतली पहिल्या चेंडूवरती त्यासाठी हे कॅश प्राइज त्यांना दिला गेला. आणि हर्षराजने जर हॅट्रिक घेतली तर 5001 रुपयाचा बक्षीस असेल त्यांच्यासाठी. फटका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेल इथे मात्र सोडला जातो. जेल इथे मात्र टिपला गेला नाहीये. थोडस क्षेत्ररक्षक जर पाहायला गेला तर या चेंडूपासून दूर राहिलेत आणि 2 धावा इथे मात्र कम्प्लीट केल्या जात आहेत. 13 धावा फलकावरती आतापर्यंत फलकावरती 13 धावा फलकावरती. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला भेटेल.
आतापर्यंत दोन संघांनी सेमी फायनलचं द्वार इथे मात्र उघडलं. यामध्ये जर पाहायला गेलं तर जडेबरी संघ आणि त्याचबरोबर कर्लेवाडी किंग्स या दोन संघांनी सेमी फायनल मध्ये आपली पात्रता इथे मात्र दाखवली. ओहो फुल टॉस आहे आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर चेंडूवरती एकच धाव असेल. बॅटची हलकीशी काढा आणि त्यानंतर चेंडू जर पाहायला गेला तर कव्हरच्या दिशेने इथे मात्र ट्रॅव्हल झाला. चांगले क्षेत्ररक्षण इथे मात्र झालंय आणि चेंडूवरती फक्त एकच धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. बॉलिंग आहे अर्ची, बॉलिंग आहे. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातो. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, नॅचरल स्विंग त्यांचा जरूर आपल्याला पाहायला भेटतो आणि त्यानंतर दोन धावा इथे मात्र कम्प्लीट केलेत. थोडस जर पाहायला गेलं तर खराब क्षेत्ररक्षण बंडे यांच्या मदतीतून पाहायला भेटतं. इथे धावा रोखण्याची क्षमता होती, इथे धावा रोखणं गरजेचं होतं, परंतु इथे धावा ज्या आहेत त्या बाल केल्या जातात आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17 धावा फलकावरती. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. नक्कीच एक विफोरचं अपील इथे मात्र ग्राह्य धरलं जाणार नाहीये. विकेट घेतल्या तर त्यांच्यासाठी संदेश मांडवकर सर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. संदेश मांडवकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावलं गेलं आकाश याच्यासाठी. इथे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. युवा गोलंदाज आहेत या दिवशी षटक हर्षराजच्या माध्यमातून एक विकेट जरूर मिळवली आणि त्यानंतर फक्त 9 धावा खर्ची केलेत. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर एकेरी धाव इन संघाच्या खात्यामध्ये. दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न आणि तो देखील सक्सेस झाला. 2 धावा इथे मात्र कम्प्लीट केल्या जात आहेत. 3 धावा इथे मात्र स्ट्राईक मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. गिरीश आणि त्याचबरोबर गिरीश आणि संदीप ही सलामी जोडी आपल्याला पाहायला भेटली. सलामीच्या जोडीने इथे मात्र चांगला स्टार्ट दिला नाहीये. इथे जर पाहायला गेलं तर नरेश इथे मात्र लवकर बाद झाले आणि या चेंडूवरती इथे मात्र बिगेट केला जरूर. फटका फसला, चेंडू अवृत आहे. जेल इथे जर पाहायला गेला तर टिपला गेलाय आणि म्हणूनच इथे मात्र फलंदाज पिंटा बाकी पवलेन. नक्कीच 2 षटकांमध्ये बनवला गेला होता तब्बल 18 धावा आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात झाली. तिसरे षटक प्रगती पथावरती असताना आतापर्यंत धावा इथे मात्र बनवल्या गेलेत 20. तिसरे षटक प्रगती पथावरती. अनिल मासे आपण यायचं कॉमेंट्री बॉक्स जवळ. अरे बॉल रे बॉल. अनिल मासी आपले सवंगड्यांनी इथे मात्र बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. अनिल मासी एकाच जागी बसायचं नाहीये.
हो या चेंडूवरती विकेट केलाय, फटका इथे मात्र फसलाय, चेंडू हवेत आणि अजून एक विकेट आणि याचबरोबर 501 रुपयाचा मानकरी ठरलाय आकाश. इथे मात्र चांगली गोलंदाजी होती. हो काय गोलंदाजी आहे आणि कौतुक करावं लागेल इथे मात्र या दिवसात व्यक्तिमत्व. संदेश मांडवकर सर आपल्या जर संघाचा जर विचार केला तर मनोधैर्य वाढवण्यासाठी इथे प्रयत्न करताना दिसत आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर संघ कुठेतरी चांगली कामगिरी करताना आपल्याला जरूर पाहायला भेटतं. अजून एक विकेट बोल तुम्ही जर विकेट घेतली तर इथे 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आकाशला. 500 रुपये तर जमा झाले आहेत, अजून 1000 रुपये जिंकण्याची संधी आहे त्यांच्याकडे. परंतु इथे आपण विकेट घ्यायची आहे, परंतु त्रिफळाचित करून इथे मात्र विकेट घ्यायची आहे. जर आपण फलंदाजाला बोल केलं तर इथे आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संदेश मांडवकर सर यांच्या माध्यमातून आपल्या संघ सहकार्यांना इथे मात्र विश्वास वाढवण्यासाठी, विजयाचा विश्वास निर्माण करण्यासाठी इथे बक्षिसांची खैरात करताना दिसत. या व्यक्तिमत्वांचं देखील सरस स्वागत सर. वेळात वेळ काढून आपण देखील आलात त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. तानाजी आणि सर्वेश या दोन्ही खेळाडूंना जर पाहायला गेलं तर एक जबाबदारी असणार धावा बनवण्याची आणि ती जबाबदारी इथे मात्र पेलावी लागेल. काही चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील आणि त्याच चेंडूंवरती आपल्याला कुठेतरी एक चांगली इनिंग साकारावी लागेल. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये 1000 रुपये जिंकण्याची नामी संधी आहे. फटका तर फसला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल काळी झेल टिपला गेलाय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र झेल टिपला आकाशने, झेल टिपलाय आणि अजून एक विकेट त्यांनी मिळवली आहे. आकाशने जर हॅट्रिक केली तर संदेश मांडवकर सर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या फिलिंग मधील हा शेवटचा चेंडू हॅट्रिक चेंडू असेल. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. हो चांगला चेंडू आहे. हो नक्कीच जवळजवळ हॅट्रिक झाली असती, पण या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर रनआउटची संधी आहे. हो नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर धावा किती कंप्लीट झालेत. सर या चेंडूवरती धावा 3 धावा. ओके 3 धावा इथे मात्र कंप्लीट, म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये बनवलं गेल्या 24 धावा. 25 धावांचं उद्दिष्ट आहे. 18 चेंडू मध्ये 25 धावा इथे मात्र बनवायचे बनवल्या जातील का हे पाहावं लागेल. चला हर्षराज आणि आकाश दोघांनी याच्या, हर्षराज आणि आकाश, संदेश मांडवकर सर आपल्या शुभ हस्ते द्या आहे बक्षीस. ₹100 कॅश प्राइज घेऊन जायचं हर्षराज.
या दोन्ही खेळाडूंसाठी जर पाहायला गेलं तर बक्षिसांची खरंच संदेश मांडवकर यांच्या माध्यमातून या दोन्ही फलंदाजांनी जर ही मॅच जिंकून दाखवली तर 5,000 रुपयाचं इनामी राशी त्यांच्यावरती लगावली गेली. संदेश मांडवकर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची इनामी राशी यांच्यावरती इथे मात्र हिच्यावर केली जाते. रुपेश आणि त्याचबरोबर सौरभ सलामीच्या जोडीने जर ही मॅच जिंकून दाखवली तर आणि रुपेश साठी एक खास बक्षीस आहे. जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर त्यांच्यासाठी देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देखील दिलं जाईल. नक्कीच 1,000पेक्षा जर पाहायला गेलं तर 5,000 महत्वाचे आहेत. दोन्ही खेळाडूंना इथे मात्र संयम दाखवावा लागेल आणि या सलामीच्या जोडीच्या माध्यमातून या धावा ज्या आहेत त्या बनवाव्या लागतील. 18 चेंडूमध्ये 24 धावा इथे मात्र बनवल्या गेल्यात. 25 धावांचं उद्दिष्ट आहे आणि या 25 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा पाहिजे. 18 चेंडूमध्ये 25 धावा बनवल्या जातील का? चा पाठलाग आणि डोकण्यासाठी तानाजी सज्ज. पहिल्या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू जो आहे तो डिक्लेअर झोन मध्ये. मित्रांनो इथे आपला जीव सांभाळून क्रिकेट खेळायचं मित्रांनो प्लीज. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये हा फटका केला जातो. धावेसाठी हा फटका केला आणि धावसंख्येचा श्री गणेश पहिल्या चेंडूवरती झालाय. तानाजी इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या अटॅक वरती वरती विकेट इथे मात्र मारा करण्यासाठी सज्ज झालेत. हो या चेंडूवरती विकेट केलाय. सुरेख फटका आहे. 6 धावांची इथे
मध्ये फक्त 2 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेत आणि बॅटिंग इथे तर पाहायला भेटली. खराब गोलंदाजी इथे मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. ओहो, या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न देखील जोरमध्ये फटका आणि धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 8 धावा या फटकावरती 3 चेंडूमध्येच आले ते 8 धावा. धवनचा पाठलाग इथे मात्र करायचं फक्त 25 18 चेंडूमध्ये 25 आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये बनवल्या गेल्या त्या 8 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 15 चेंडू आणि या 15 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. हो, बिगिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू लेगबॉलचा इशारा पंचाच्या बाजूमधून. संख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 9 धावा फटकावरती 4 चेंडूमध्ये 9 धावा. ओहो, या चेंडूवरती विकेट केला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली. एकेरी धाव इथे मात्र दुहेरी धाव्यामध्ये कन्वर्ट 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 11 धावा फटकावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 14 धावांची गरज आहे. ही मॅच जिंकायची आहे आणि त्याच बरोबर संदेश मांडवकर यांनी 5,000 रुपये धावावरती लावलेत या मॅच मध्ये. जर या सलामीच्या जोडीकडून जर मॅच जिंकून दाखवली गेली तर ते 5,000 रुपये या सलामीच्या जोडीसाठी असतील. हो हो, बिगिट केलाय फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली आणि हा जेल डिपलाय. नक्कीच संदेश मांडवकर आतल्या कुठेतरी खुश देखील असतील कारण का 5,000 हे देखील पाहायला भेटतील. ऋषिकेशने जर 2 षटकार लगावले, सलग 2 षटकार लगावले तर ऋषिकेशसाठी देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक जे आहे ते संदेश मांडवकर यांच्या माध्यमातून लगावलं गेलं. सलग 2 षटकारांसाठी हे पारितोषिक आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 11 जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. मॅच जिंकायला तर 14 धावा अजून देखील बनवायचेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या तानाजीने आणि म्हणूनच इथे मात्र युवा खेळाडूवरती दाखवलाय. इथे मात्र विश्वास सर्वेश इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज. या चेंडूवरती दाखवत वरती गेलेत आणि याच बरोबरीने कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून अजून 2 षटकार मारले तर संदेश मांडवकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सौरभने सलग 2 षटकार मारले तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. डान्सिंग ऑफ द विकेट इथे जर पाहायला गेला तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केलेत आणि त्यानंतर हो हो, इथे जर पाहायला गेला तर विकेट केला.
फटका चांगला केला आणि त्यानंतर 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. हो इथे जर पाहायला गेलं तर बिग हिट केलाय आणि याचबरोबर विजयाचा षटकार देखील आलाय. 6 धावेसाठी फटका आणि याचबरोबर या मॅचला फिनिश केलं जात आहे मांडवकरवाडी संघाच्या माध्यमातून. आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय आज. आकाश ठरलाय